एसटीतून आरक्षणासाठी धनगर समाजाचं आंदोलन अनेक ठिकाणी तर सुरू आहे, बऱ्याच ठिकाणी आंदोलन पेटतं पण आहे आणि मुख्यमंत्री धनगर आणि धनगरचा GR काढण्याच्या तयारीत आहे. तुम्हाला वाटतं का ते होईल आणि तुमचं काय म्हणणं? धनगर समाजाची जी मागणी आहे, माझ्या माहितीप्रमाणे मला पक्क त्यातलं माहीत नाही, म्हणजे पूर्ण माहिती आहे पण पूर्ण नाही. धनगर समाजाचं आरक्षण आहे ते संविधानिक पद्धतीने असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांची मागणी योग्य आहे, ती त्यांच्या मुलांना एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे. ही धनगर बांधवांची मागणी योग्य आहे. पण तुम्ही म्हणलात तसं की आदिवासी समाजही विरोध करायला लागला की आमच्या एसटी आरक्षणात येऊ नका. बहुतेक एसटी आरक्षणात त्यांना वाटत असेल, आदिवासी बांधवाला, की हे आमच्या ताटात येऊन जेवायला लागले. त्यांना वाटत असेल बहुतेक असं की आमच्या ताटात यायला लागलेत, हे खायला लागलेत, आमच्या ताटात येऊन आमचं आरक्षण खायला लागले. म्हणून एखाद्या वेळेस आदिवासी बांधवसुद्धा आंदोलनात उभा राहायची तयारी करायला लागला वाटतं. की त्यांनाही दिसतंय की आपल्या ताटात धनगर जेवतोय. जसं मराठा ओबीसी वाद सुरू झाला पॉलिटिकल, तसं आता धनगर आदिवासी वाद पॉलिटिकल सुरू झालेला आहे. ही आधीची चूक आहे का त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागतात, की हा काहीतरी ज्यावेळेस दिलं गेलं आरक्षण त्यावेळेस हे असे मुद्दे लक्षात घेतले गेले नाही? आरक्षण हा एक तर राजकीय मुद्दा नाही आणि वादाचा पण नाही. याला सामंजस्य लागतं, मनाचा मोठेपणा लागतो आणि माणुसकी जपणारा विचार मनात असला पाहिजे, मग तो कोणीही असो. सगळं पाहिजे तर मलाच, या द्वेषानं या ईर्षेनं प्रेरित झालेला छगन भुजबळसारखा माणूस नसायला पाहिजे. सगळं पाहिजे तर मलाच.